पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टेस्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांच्या दूरध्वनीवरून चर्चा, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषासह अनेक मुद्द्यांचा समावेश। पुण्यात चिंचवड इथल्या क्रांतीवीर चापेकर बंधू स्मारकाचं लोकार्पण आणि राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ। क्रांतीवीर चापेकर बंधूंचं स्मारक आणि राष्ट्रीय संग्रहालय भावी पिढ्यांना राष्ट्रप्रेम, उत्तरदायित्व आणि संकल्पाच्या भावनेला नवी ऊर्जा देईल, पंतप्रधानांचा पत्राद्वारे संदेश। भारताच्या सांस्कृतिक वारशासाठी एक ऐतिहासिक क्षण, युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये श्रीमद भगवद्गीता आणि भरत मुनींच्या नाट्यशास्त्राचा समावेश। संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेसाठी सरकार वचनबद्ध असल्याचं छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं अधोरेखित। मुंबईत होणारे वेव्स 2025 शिखर परिषदेच्या तयारीचा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांनी घेतला आढावा। भारत अंतराळ प्रगतीचा आणखी एक अध्याय लिहिण्यास सज्ज, भारतीय अंतराळवीराचा समावेश असलेली आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम पुढील महिन्यात नियोजित। 2000 रुपयांहून अधिक किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लावला जाणार असल्याचे दावे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचं केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस अर्थात रोकडरहित करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचे आरोग्य विभागाला निर्देश। छत्तीसगडमधल्या नक्षलवाद विरोधी मोहिमेला मोठं यश, सुकमा इथे 22 नक्षलवाद्यांचं सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण, 9 महिलांचाही समावेश। आणि खेळासह देशाच्या प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राचं योगदान अग्रभागी, राज्यपाल CP राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार, 169 जणांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारानं सन्मान।